घाटकोपरच्या होर्डिंग पडल्याच्या दुर्घटनेला तब्बल 16 तास उलटून गेलेले आहेत आणि अजून देखील आपण बघितलं तर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे सुरू आहे। आतापर्यंत 88 लोकांना या होर्डिंग्स खालून बाहेर काढण्यात आलं होतं। आपण जर बघितलं तर हा समोर जो पेट्रोल पंप दिसतो आहे त्याची जर अवस्था बघितली तर अजूनही या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या अडकलेल्याच्या स्थितीमध्ये आहेत। मोठमोठे क्रेन्स आपण बघितले तर ते मागवण्यात आलेले आहेत, कारण या ठिकाणी जे होर्डिंग कोसळलेलं आहे ते गॅस कटरच्या सहाय्याने कापणं अशक्य आहे, कारण पेट्रोलियम पदार्थ या ठिकाणी आहेत, पेट्रोल गॅस आहे। त्यामुळे इथे क्रेनच्या सहाय्याने होर्डिंगचे छोटे छोटे पार्ट जे आहेत ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर त्याखाली जी माणसं अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। एकूण 14 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 88 लोक आतापर्यंत यातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। तर अजूनही काही लोक या ठिकाणी अडकली असल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्या स्थितीमध्ये आता जे मृत आहेत त्यांना 5 लाख रुपये जो आहे ते देण्याचं मुख्यमंत्र्यांनी जरी घोषित केलेलं असलं तरी या संपूर्ण घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईची देखील मागणी होते आहे। आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। मात्र अजून देखील होर्डिंग जर आपण बघितलं तर हे होर्डिंग पूर्णपणे काढणं अशक्य आहे अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। सध्याची स्थिती बघितली तर अजूनही 4 ते 5 मोठ्या क्रेनच्या सहाय्याने JCBच्या सहाय्याने हे होर्डिंग्स हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू आहे। NDRFचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती निवारण कक्ष, मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि त्याचबरोबर आता CISF जे जवान देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। कॅमेरा पर्सन अनुपचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।